दुखतंय दुखतंय नाही ना. कसं लागलं पण तुझं लक्ष नव्हतं का रच्चू शाळेमध्ये? अहो शाळेत मी तिच्याकडेच लक्ष देत बसू का? मी तिला म्हटलं भूमी माझ्यापाशी बस पण ती बसतच नव्हती. खेळत होती, सगळी मुलं खेळत होती ना टीचरांची, मग त्यांच्यासोबत खेळत होती. पण ती कधी त्या नाही का काचापाशी गेली काही कळलंच नाही. मी लागलं मग तिला. बेबी ऐकत जा ना मम्माचं थोडं. माझं काहीच ऐकत नाही ती. मी थांब म्हटलं भूमी बस ना सावलीत, उन्हात जाऊ नको म्हटलं तरी नाही मम्मा मी खेळते म्हटली आणि गेली. कुठं लागलं बेबी? बोटाला लागलं ना. आणि रक्त किती येत होतं माहितीये का? होय, रक्त येत होतं का? मग भरपूर रक्त येत होतं. डॉक्टर काय म्हणले मग तुला? कमी झालंय म्हणले. मॅडमच्या गाडीवरनं गेलो आम्ही दवाखान्यामध्ये. आणि म्हणजे हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत ना रक्तच थांबलं नव्हतं तिचं. भरपूर रक्त येत होतं. खेळायचं नाही बरं का, नीट बघायचं. खेळायचं पण नीट बघून खेळायचं. तेच ना, काचलाच खेळत होती ती. कुठं लागले? कसं लागले ना, बोटाला लागले. मम्मी ड्रेसिंग करते. जास्त आवडू नका. नाही आवडत. बघतोय. मग डॉक्टरांनी अशी पट्टी केली ती. म्हटलं आज आपणच करावी घरी. हाय ना बाळा? आणि इतकं रक्त जात होतं ना, माझा सगळा हात भरला होता. माझं असं अंग थरथरत होतं माहितीये का? हो. मग मॅडम म्हटल्या लगेच जावा दवाखान्यामध्ये. दुखतंय ना. मग आम्ही लगेच दवाखान्यामध्ये गेलो माहितीये का. भरपूर रक्त येत होतं. तुम्ही असताना तुम्ही तर रडलाच असता तिला बघून. इतकं डेंजर झालं. होय बेबी. भूमी सारखं म्हणत होती मम्मा आम्हाला पप्पाकडे जायचं म्हणत होती. होय बेबी. पप्पा मला पोहे खायचे. बरं.